तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहिलंच भाडं लागलं काशातून मागजनला. तर नम्रातच रिक्षा लावली होती, तितक्या ते लोक आले, त्यांना जायचं होतं नारडुव्यात, त्यांना पण सोडलं. नंतर या वहिनींचा फोन आला, त्यांचं रेशन घेऊन जायचं होतं राजनावडीत, त्यांना पण सोडलं. आजपासून धान्य द्यायला चालू केलं नव्हतं, एकदाच 2 महिन्यात येणार होते, मे आणि जून. तर परत एक भाडं लागलं रेशन दुकानावरून, त्यांना जायचं होतं राजनेवाडीत. तर नंतर एक भाडं लागलं सर्दीतून जायचं होतं ह्या काकींना घेऊन असव्यामध्ये. आणि नंतर एक पेडांबे भाडं मारलं. तर इकडं पण चालू होती भाड्यानी रेशन दुकानावर पण. तर पेडांब्यातून आलो आणि काकींना घेऊन गेलो मावळंग्यामध्ये. तर तुम्ही बारकाईने बघितलं असेल तर तुम्हाला काहीतरी चेंज दिसत असेल. तर आपण सिलिंग आहे ना काढून टाकली. तर खड्ड्यामध्ये आपटून आहे ना सगळी लूज झाली होती. खडखडीत रस्त्यात गेली की आवाज भरपूर येत होता, मग काढूनच टाकली. तर काकींचं मग रेशन घेऊन गेलो मोरेवाडीमध्ये. तर आजचा अख्खा दिवस सगळा रेशन दुकानावरच गेला. तर गरम एवढं होतं ना का विचारू नका. तर जाम बेकार हालत होते. तर शेजाऱ्यांनी एक सोफा घेतला नव्हता, फोल्डेबल होता. तर सगळे पार्ट वेगवेगळे करून रिक्षात राहिला. तर घरी जाताना तो घेऊन गेलो आणि जाता जाता आपलं रेशन पण घेऊन गेलो. तर आजच्या पुरते एवढंच, भेटून एक व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या, टाटा बाय बाय.